हाय, आय एम अक्षरा. सो बेसिकली आय एम फाउंडर ऑफ नाट्य विस्मय आणि आपण एकदा फास्ट फॉरवर्डमध्ये जाऊन बघूया की आम्ही लहान मुलांसाठी नाट्य विस्मय थ्रू काय काय ॲक्टिव्हिटीज प्लॅन करतो आणि आम्ही कसं कसं कॉर्डिनेशन करतो, ॲक्टिव्हिटीजना कसं मॅनेज करतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आमच्या या व्लॉगमधून बघायला मिळतील. सो डू फॉलो टू नाट्य विस्मय आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बेसिकली आमचा असं काहीच डिसाइडेड प्लॅन नव्हता. सो आमच्या टीमने रँडमली ठरवलं की आपण क्रिसमससाठी मुलांना छोटंसं काहीतरी ॲक्टिव्हिटी प्लॅन करूया. सो वी प्लॅन द बेसिक अँड शॉर्ट ॲक्टिव्हिटी वेअर पीपल कॅन गेट मोर एक्साइटेड मार्वेलियस ड्रामा दे कॅन वॉच इन अ फ्री ऑफ कॉस्ट. सो स्पेशल किड्सना आम्ही ठरवलं की त्यांना आपण छानसं एका म्युझिकल ड्रामाला घेऊन जायचं. मग त्यासाठी आम्हाला 3-4 NGOजची हेल्प झाली. होप फाउंडेशन, इवन सक्षम फाउंडेशन, लव सरांची जी फाउंडेशन आहे, मुक्ती फाउंडेशन. सो अशा 3-4 फाउंडेशनची मुलं आमच्या ह्या नाटकाला आली होती आणि त्यांनी खूप मस्त एन्जॉय करता करता नाटक बघितलं. मुळात म्हणजे मला असं वाटतं की याचं बुक माय शोवरती तिकीट होतं 550 रुपये. सो थँक्स टू इरफान सर आणि E2 प्रोडक्शन हाऊस की त्यांनी आम्हाला एवढ्या स्वस्त म्हणजे त्यांनी आमच्याकडून काही चार्जेस घेतले नाही. फ्री ऑफ कॉस्टमध्ये मुलांना त्यांनी दाखवायचं ठरवलं. त्यांनीही सोशल वर्क करायचा एक निश्चय घेतला आणि एवढ्या म्हणजे 50 ते 70 मुलांना त्यांनी फ्री ऑफ कॉस्टमध्ये नाटक दाखवलं. आणि खरंच मी ॲज अ फाउंडर मी हे म्हणू शकते की तुमच्या संपर्कामध्ये अशी टीम असणं किंवा असे लोक असणं फार महत्त्वाचे आहेत की जे म्हणजे कमवण्याच्या दृष्टिकोनातून नाही तर एक सोशल वर्कच्या दृष्टिकोनातून मुलांना बघतात किंवा त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करतात. तर माझ्या स्पेशल किड्सने नाटकाला खरंच खूप एन्जॉय केलं आणि त्यांना मजा आली नाटकाचा पूर्ण प्रयोग बघून. त्यांना म्हणजे म्हणतात ना की काही मुलं तर एक 25-30 वर्षाची होती जे एकदम स्पेशल किड्स आहेत आणि मेंटली थोडेसे डिसेबल्ड आहेत. त्या मुलांनाही आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनाही असं खूप छान वाटलं. म्हणजे म्हणतात ना कानावरती म्युझिक पडताच त्यांनी त्यांचं एक म्हटलं की बाबा आम्हाला आवडतंय किंवा थोडंसं त्यांनी एक मजा केली. द स्पेशल पॉईंट इज दॅट मला यामध्ये हे वाटलं की आपण जेव्हा मुलांना असं काहीतरी वेगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा कुठे घेऊन जातो तेव्हा त्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते घुळून जातात किंवा त्यांनाही एक वेळ मिळतो, नवीन फ्रेंड्स होतात. सो मी प्रत्येक NGOला सजेस्ट करेन की तुम्ही सुद्धा असं तुमच्या NGOच्या मुलांना काही ना काही दाखवण्याचा किंवा घेऊन जाण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुमचीही एक ॲक्टिव्हिटी होईल आणि तुमची मुलंही खुश होतील आणि त्यांनाही आवडेल नवीन मित्रांना किंवा मैत्रिणींना भेटायला. घरच्या वातावरणामध्ये राहून मुलं एवढी कंजेस्टेड फील करायला लागतात किंवा ते कंटाळतात की त्यांना कुठे बाहेर जाता येत नाही. ह्या मुलांची मित्रमैत्रिणी फार कमी असतात त्यामुळे त्यांना कुठेच काही स्कोप नसतो. सो आय बिलीव्ह की अशा मुलांना स्कोप देण्याचा प्रयत्न आम्ही दरवेळेस करतो किंवा नाट्य विस्मय फाउंडेशन नेहमी अशा मुलांसोबत आणि अशा शिक्षकांसोबत असतंच. पण आम्हालाही अजून अशा शाळांची ओळख हवी आहे. तर लेट अस नो तुमच्या पण ओळखीमध्ये अशी कोणती शाळा किंवा काही असेल तर. अँड डू फॉलो अस. थँक्यू सो मच. मी प्रत्येकाला म्हणेन की ज्यांनी नाट्य विस्मयच्या ह्या इव्हेंटला हेल्प केली किंवा आम्हाला कॉर्डिनेट करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्याकडूनही काही राहून गेलं असेल तर त्यासाठी आम्ही पूर्ण टीमकडून क्षमस्व आहे. पण मी म्हणेन की अजून आपल्याला असे बरेच इव्हेंट्स किंवा बऱ्याच ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत किंवा चालू ठेवायचं आहे. सो थँक्यू सो मच फ्रॉम होल नाट्य विस्मय टीम. अँड लेट अस नो की अजून काही पुढे काही असे इव्हेंट्स असतील तर आम्ही मुलांसाठी कॉर्डिनेट करू. आणि नाट्य विस्मय ह्याच कामासाठी नेहमी पुढे असतं किंवा नाट्य विस्मयची टीम डे टू डे बेसिसला या कामासाठी हेल्प करत असेल. आणि इवन थँक्स टू विरेन ज्यांनी पूर्ण इव्हेंट मॅनेज केला किंवा आम्हाला हेल्प केली या गोष्टीसाठी. सो थँक्यू एव्हरीवन अँड थँक्यू सो मच फॉर